काळुंब काका यांना वंदन करून आदिवासी समाजामध्ये बंजारा आणि धनगर समाजाने आरक्षणाची जी मागणी केलेली आहे आणि या मागणीला विरोध करण्यासाठी ह्या पालघरमधील तमाम आदिवासी बांधव आज या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेले आहेत। या सर्वांना मी नमन करतो। या प्रसंगी उपस्थित आमदार निकोल साहेब, आपले ज्येष्ठ आमदार गावित साहेब, माजी आमदार भुसारा साहेब, आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे, मंचावरील उपस्थित सर्व आदिवासी समाजाचे सर्व पक्षीय सर्व संघटनांचे पदाधिकारी, उपस्थित सर्व माझे आदिवासी बांधव आणि भगिनींनो, 2016 मध्ये धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देण्याचा प्रथम जेव्हा घाट घातला त्यावेळेला काळुराम काकांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण पालघरमध्ये जेवढ्या पालघरमधल्या आदिवासी समाजाच्या संघटना आहेत, विविध स्तरावर काम करणाऱ्या सगळ्यांना घेऊन सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना, संघटनांना आणि पक्षांना घेऊन आपण एक मोठा मोर्चा काढला। आणि त्यावेळेला भव्य दिव्य असा मोर्चा काढल्यानंतर प्रथम कळलं की पालघरमध्ये आदिवासी समाज किती एकजूट आहे आणि त्याची दखल सरकारला घ्यावी लागली। वारंवार धनगर समाजाने मागण्या केल्या, आदिवासीमध्ये आरक्षण आहेत, त्यांचे बरेचसे पोपट रस्त्यावर उतरून बोलतात, उलटसुलट वागतात। त्यांना मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण गावीसाहेब दिला होता आम्ही सर्व आमदारांनी, जर तुम्ही जास्त बडबड कराल तर महाराष्ट्र पेटला तर तुमच्या कोणाच्या पापाला ऐकणार नाही। आणि तेव्हापासून त्यांची पोपटपंची बंद झाली। आता नव्याने हे बंजारा समाज आलं की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने जे कुणबी समाजामध्ये जे दाखले देण्याचं काम चालू केले आणि कुठेतरी यांना सांगितलं, कानात हवा मारली, तुमचं पण कुठेतरी उल्लेख आहे, त्याचं स्पष्टीकरण साहेबांनी दिलं आपल्याला। आणि त्यांचं उठलं की आम्ही पण आदिवासी आहोत। अरे आदिवासी व्हायला पहिला आदिवासी जमातीमध्ये जन्म घ्यावा लागतो। आदिवासी जंगल दऱ्यामध्ये राहतो, तिकडे खेकडं खातो, बेलकडे खातो, चिंबोरे खातो, तुम्हाला माहिती दिलेत का? आम्ही जंगल राखलं, तुम्ही जंगल साफ केलं, गुरुढारे बकऱ्या चारून किंवा त्यांचे मेंढरे चारून आज आपण आपल्या ज्या वनजमीन आहेत त्या वनजमिनीत मागण्यासाठी इथे आयुष्यभर भांडतोय। त्याने एकाने तरी फॉर्म भरलाय का वनजमिनीसाठी? म्हणजे आदिवासी अस्मिता ही जपण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो। इतिहास आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा असे मोठे संघर्ष झाले। आज आपण 5व्या सूचीमध्ये राहतो, काही आपले समाज 6व्या सूचीमध्ये राहतात। आज लडाखमध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामुळेच आहे का ज्या ठिकाणी आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी कसं त्यांना विमोड करायचं, त्यांना कसं तिथून हटवायचं किंवा त्यांना कसं त्रास द्यायचा हे मणिपूरमध्ये सुद्धा आपण बघितलं। आणि त्याच्यामुळे त्यांना एक कुठेतरी थिअरी तयार झालेली आहे की आदिवासींना थोडा त्रास दिला तर त्यांना कुठेतरी त्यांचं मॉरल डिमोलेट करायचं, त्यांना कुठेतरी घाबरवायचं। परंतु आदिवासी कधी घाबरले का हो? आदिवासी शेर क्या औलाद आहे, कोणाला घाबरत नाही। आणि आता जे काही चालू आहे हे फक्त आपली हे ट्रेलर आहे, पिक्चर आपला बाकी आहे, ही सुरुवात केलेली आहे आपण। आणि त्याच्यामुळे कोणी सरकार तर करू शकत नाही, परंतु हे काही चाललेलं आहे या बाबतीमध्ये आपण जागृतपणे राहिलं पाहिजे। माझ्या तरुण मुलांना, अनेक आपले समाज बांधव त्यांना सुद्धा आव्हान आहे की ही लढाई आपली महत्वाची आहे, अस्तित्वाची लढाई आहे। या लढाईमध्ये फक्त काही लोकांनी येऊनच रस्त्यावर उतरलं पाहिजे असं नाही, तर सर्वांनी घरादारासहित आपल्या ह्या येणाऱ्या आंदोलनामध्ये पुढच्या काळामध्ये रस्त्यावर येऊन आपल्याला उतरलं पाहिजे, आपली ताकद एकजूट दाखवली पाहिजे। त्याच्यामुळे येणारा काळ हा आपल्यासाठी खूप धोकादायक आहे असं आपण मानून जागृत राहून अतिशय समर्पकपणे आपल्याला या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे। जी आदिवासीची बोगस भरती आहे 95,000 ते आपण काढत नाहीत, अजून सरकार त्याच्या बाबतीमध्ये कुठे भूमिका घेत नाही। आपल्या ज्या नोकऱ्या आहेत, जे आरक्षण आहेत त्याची कुठे भरती काढत नाही, पेसाची भरती अडकलेली आहे त्याच्यावर कुठे निर्णय घेत नाही। म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कोर्टामध्ये घालवायची आणि त्याच्यावर कोर्ट निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर कुठेतरी मग कोर्टाने बाजू मांडलेली आहे, कोणीतरी कोर्टाने आदेश दिलाय, त्याचं आम्हाला पालन करावं लागेल। एक सिंपल त्याची तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं प्रत्यय आपल्या धनगरच्या बाबतीमध्ये आला त्यावेळेला
जर सर्व शेवटी एक लक्षात ठेवा, सगळी सोंग आणता तर पैसे सोंग आणता येत नाहीत. आपला समाज गरीब आहे, कोण पैसे काढायचं म्हटलं तर त्याच्याकडे धन नाही. ह्या लोकांकडे जो बंजारा समाज आहे, धनगर समाज आहे, करोडो रुपये यांच्याकडे आहेत. त्यांचे मोठे मोठे काही प्रोजेक्ट आहेत, त्याच्याकडे त्यांना खूप पैसा मिळतो. आपल्या लोकांकडे काय आहे? जगण्याची विवंचना आहे. आपण रोज कमवणार तर रोज खाणार, अशी आपली परिस्थिती आहे. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हार न मानता ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत, जे काही आपले लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही त्यावेळेला एकत्र झालो आणि मोठा निधी काढला. गावित साहेबांनी त्या बाबतीत सांगितलं आणि त्यावेळेला हायकोर्टामध्ये आपण केस जिंकून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलं आणि ती केस अजून तिथे चालू आहे. त्याच्यामुळे हा जो नवीन आलेला विषय आहे बंजारा समाजाचा, म्हणजे सगळ्या लोकांना आपल्यामध्ये घुसवायचं, पैशावाल्यांना आपल्याला त्रास देण्याचं बाबतीमध्ये पुढे आणायचं आणि आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा, आम्ही कदापि होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आपण जागृत राहूया आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागला तर ते आपल्याला करायची तयारी असली पाहिजे, एवढं सांगतो. थांबतो. जोहर, जिंदाबाद.